नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. या वर्षीचा स्वामी प्रकट दिन हा 20 मार्च 2026 या दिवशी आलेला आहे. तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण जे सेवेकरी आहोत तर त्यांनी काही जणांनी 21 दिवसाची अगोदरच सेवा चालू केलेली आहे. पण ज्यांना 21 दिवस सेवा करणं शक्य नव्हतं, काहींच्या घरात अडचणी असू शकतात, काहींना मासिक धर्म असेल किंवा काहींच्या घरी सुतक विटाळ असे काही प्रॉब्लेम असतील किंवा इतरही काही मेडिकल इश्यूज जर असतील तर त्यांना वेळ नसेल, तर त्यांनी 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत 11 दिवसांची स्वामींची कोणती सेवा करावी की ज्यानं त्यांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतील. स्वामींची सेवा करणं म्हणजे खूप वेळ लागतो असं खूप जणांचं मत आहे, पण असं अजिबात नाही आहे. स्वामींचं फक्त नामस्मरण जरी केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचत असतं. तर असंही आहे की खूप लोक वर्किंग असतात की ज्यांना वेळ नसतो आणि काही महिला ताई अशाही आहेत की त्या घरी बसून स्वामींच्या खूप साऱ्या सेवाही करत असतात. पण आपलं काम सोडून तासनतास स्वामींची सेवा केल्यानंच स्वामी प्रसन्न होतात असं अजिबात नाही आहे. तर तुम्ही तुमच्यातला फक्त 10 मिनिटांचा वेळ जरी स्वामी सेवेमध्ये दिलात तरीही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. म्हणून 11 दिवसांची मी ज्या काही छोट्या छोट्या सेवा सांगणार आहे तर त्या अवश्य करा. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका. खूप सेवेकरी ताई अशा आहेत की त्यांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे. पण यावर्षी स्वामी प्रकट दिनाच्या अगोदर अमावस्या येते आहे. तर गुरुचरित्र पारायण कधी करायचं याचेही काही नियम आहेत. तर गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हा स्वामी प्रकट दिनादिवशी संपतो. असं 7 दिवसांचं पारायण हे आपण नेहमी करत असतो. किंवा दत्त जयंती असेल, स्वामी पुण्यतिथी असेल, तरी ज्या दिवशी प्रकट दिन किंवा पुण्यतिथी आहे त्या दिवशी 7वा दिवस येईल अशा पद्धतीनं आपण सेवाही करत असतो. पण यावर्षी अमावस्या आल्यामुळं गुरुचरित्र कधी चालू करावं किंवा त्याचं उद्यापन कधी करावं यालाही काही नियम आहेत. ही माहिती तुम्हाला माहीत आहे की नाही आहे मला माहीत नाही आहे, पण मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करावी. गुरुचरित्र म्हणजे आपलं आयुष्य बदलणारी सेवा. त्याला 5वा वेद मानलं गेलं आहे. त्यामुळं जेव्हा आपण गुरुचरित्र चालू करतो त्यावेळेला काही नियम पाळणंही अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यापैकी एक म्हणजे ज्या दिवशी आपण गुरुचरित्राचा आरंभ करत असतो तर त्या दिवशी अमावस्या नाही आली पाहिजे. मध्ये वाचन करत असताना 7 दिवसाच्या पिरियडमध्ये मध्ये आधी कधीही अमावस्या आली तरीही चालू शकतं. पण ज्यावेळी आपण गुरुचरित्राची सांगता करणार आहे त्या टायमिंगमध्ये ही अमावस्या नाही आली पाहिजे. हा त्याचा एक पहिल्यापासून चालत आलेला नियम आहे. आणि या वर्षीची अमावस्या ही गुढीपाडव्याच्या दरम्यान येते, म्हणजे 19 तारखेला काहीतरी अमावस्या आहे. तर तुम्हाला 18 तारखेच्या आतमध्येच गुरुचरित्राचं उद्यापन येईल अशा पद्धतीनं तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करावं लागेल. 20 तारखेला प्रकट दिन असला तरी अमावस्येच्या आतमध्ये तुमचं गुरुचरित्राची सांगता किंवा उद्यापन जे आहे तर ते पूर्ण व्हायला हवं. असं 18 तारखेच्या आत 7 दिवस अशी तुम्ही गुरुचरित्राची सेवा करू शकता किंवा गुरुचरित्राचं पारायणही करू शकता. त्याचबरोबरच दत्तगुरूंच्या आणखीही काही सेवा आहेत. त्यापैकी कमी वेळात जास्त फळ देणारी सेवा ती म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्राची सेवा. घोर कष्टोद्धरण स्तोत्र हे 1-2 मिनिटात फक्त म्हणून होतं. ते स्तोत्र अगदीही मोठं नाही आहे, अगदी छोटं स्तोत्र, पण कितीही मोठं कष्ट हरण करण्याचं काम हे स्तोत्र करत असतं. तर हे स्तोत्र एकदा म्हणायला फक्त 2 मिनिटं लागतात. तर तुम्ही या 11 दिवसात दररोज 11 वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, दिवे लागणीच्या वेळेला दिवा लावून, अगरबत्ती लावून तुम्ही दररोज 11 वेळा घोर कष्टोद्धरण स्तोत्राची जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील कितीही कष्ट असतील, अडचणी असतील तरी त्या दूर होतात. आपलं कसं असतं की आपल्याला सेवेचं फळ खूप मोठं किंवा खूप जास्त पाहिजे असतं, पण आपल्याला सेवा ही कमी वेळाची करायची असते. तर त्याच्यासाठी ही परफेक्ट आणि अगदी योग्य सेवा आहे दत्तगुरूंची घोर कष्टोद्धरण स्तोत्राची दररोज 11 वेळा
म्हणण्याची ही सेवा तुम्ही या 11 दिवसात करू शकता. त्याच्यासोबतच स्वामींची तारक मंत्र 11 वेळा, त्याला 10 ते 15 मिनटं लागतात. तारक मंत्र तर बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना पाठ आहे. तारक मंत्रानं आपलं सर्वांचं रक्षण होतं, घरातील सर्वांचं रक्षण होतं, भांडण तंटा दूर होतात, घरातील जे आजारी लोक असतील त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या तारक मंत्रामुळे होतात. त्यामुळे तुम्ही तारक मंत्रांची ही 11 दिवसांची सेवा ही तुम्ही या स्वामी प्रकट दिनापर्यंत अवश्य करू शकता. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की स्वामी प्रकट दिन आहे आणि आम्ही दत्तगुरूंची सेवा का करायची. तर स्वामी हे दत्तगुरूंचे अवतार आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचाही अवतार हे आपले स्वामी महाराज आहेत. आणि जिथं दत्तगुरूंची सेवा होते ती सेवा आपल्या स्वामींपर्यंत अवश्य पोहोचत असते. त्यासोबतच तुम्ही दररोज 14वा अध्याय, गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि गुरुचरित्राचा 18वा अध्याय हे दोन्हीही अध्याय तुम्ही 11 दिवस दररोज संकल्पयुक्त पठण करू शकता. मी आता ज्या काही सेवा सांगितल्या, तारक मंत्र 11 वेळा पठण करायचा, घोर कष्टोत्तरण स्तोत्र 11 वेळा पठण करायचं आणि गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय हा 11 दिवस पठण करायचा. या तिन्हीपैकी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तिन्हीही सेवा करा. जर वेळ नसेल तर तुम्ही एखादी जरी सेवा केली तरीही चालू शकतं. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायामुळं आयुष्यात जी काही बाधा आली असेल, करणी बाधा असेल, नजरदोष असतील तर ते सगळे दूर होतात. आणि गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा दारिद्र्य निवारणासाठी आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील किंवा तुमच्या ज्या अडचणी असतील त्या पद्धतीनं त्यानुसार तुम्ही याच्यापैकी कोणतीही एखादी सेवा तरी तुम्ही अवश्य करू शकता. त्यासोबतच सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे जर तुमच्याकडे वेळ असेल, दररोज जर तुम्ही अर्धा ते पाऊण तास देऊ शकणार असाल तर स्वामी चरित्र सारामृताचे 11 पाठ तुम्ही या प्रकट दिनापर्यंत करू शकता. स्वामी महाराजांची सर्वात प्रभावी सेवा, जे काही आपल्या आयुष्याचं अमृत आहे ते स्वामी चरित्र सारामृत. दररोज स्वामी चरित्राच्या पहिल्या अध्यायापासून 21 अध्यायापर्यंत आपल्याला दररोज पठण करायचं आहे. या सेवेला अर्धा ते पाऊण तास लागतो. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो, पण जर तुम्ही पहिल्यापासून या गोष्टी वाचत असाल तर तुम्हाला अर्ध्या पाऊण तासाच्या आतमध्येच ही सेवा पूर्ण होऊन जाईल. अशी 11 दिवस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. कोणतीही सेवा करताना जर आपण पहिल्या दिवशी संकल्प केला तर त्याचं फळ हे आपल्याला खूप जास्त पटीनं मिळत असतं. त्यामुळं तुम्ही शक्यतो या सेवा करताना पहिल्या दिवशी संकल्प करा आणि 11 दिवसांच्या या सेवा पूर्ण करा. गुरुचरित्राचं पारायण करताना मी जो एक महत्त्वाचा नियम सांगितला त्याच्यासोबतच इतर नियमांचंही पालन करा. या 11 दिवसामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा, परान्न वर्ज करायचं आणि त्याच्यानंतर आपण या सेवा करू शकता. स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्ही जर या सगळ्या सेवा केल्या तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाहीत. अशाच महत्त्वपूर्ण आणि धार्मिक व्हिडिओजसाठी आपल्या PK क्रिएशन अँड व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हाईप करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.